तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे पण तुम्हाला लोनचं झंझट नको आहे, 20 वर्षे तुम्हाला EMIच्या जाळ्यामध्ये अडकून राहायचं नाही आहे, तर तुम्ही असं करू शकता का? तर बिलकुल तुम्ही असं करू शकता. एक्झाम्पलसाठी आपण मानून चालूया की तुम्हाला 30 लाख रुपयाचं घर घ्यायचं आहे आणि हे घर घेण्यासाठी सध्या तुमच्याजवळ 2 लाख 5 लाख रुपये पडलेले आहेत. आपण मानून चालूया समजा एक्झाम्पलसाठी तुमच्याजवळ आज 5 लाख रुपये अवेलेबल आहेत, तर हे 5 लाख रुपये आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये लमसम करायचे. तर हे 5 लाख रुपये जर तुम्ही लमसम केले फक्त 8 वर्षासाठी, तर 8 वर्षानंतर जर तुम्हाला फक्त 12% जरी रिटर्न भेटले तर आपले जे 5 लाख रुपये त्याची व्हॅल्यू बनेल 12,38,000 रुपये. आता हे एवढे पैसे बनल्यानंतर आता विचार करा, जर समजा तुम्ही हे घर घ्यायचं होतं तुम्हाला, तर 5 लाख रुपये तुम्ही भरले असते, बाकी 25 लाख रुपयाचं तुम्ही लोन घेतलं असतं आणि जर 25 लाख रुपयाचं लोन घेतलं असतं 20 वर्षासाठी, तर तुम्हाला 23,000 रुपयाचा EMI द्यावा लागला असता 20 वर्षासाठी बँकेला. तर आता तुम्ही असं समजायचं आहे की मी घर घेतलं तर ती 23,000 रुपयाची SIP तुम्हाला इथं चालू करायची आहे फक्त 8 वर्षासाठी आणि यावरही तुम्हाला फक्त 12% जरी रिटर्न भेटले तर तुमचे पैसे बनू शकतात 8 वर्षानंतर 37 लाख रुपये. आता हे 37 लाख रुपये बनल्यानंतर पहिले जे आपले 5 लाख लमसम इन्व्हेस्ट केले होते ते 12 लाख आणि हे 37 लाख, तर 49 लाख रुपये बनत आहेत. आता या 49 लाखामध्ये 8 वर्षानंतर तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर, जसं घर तुम्हाला घ्यायचं आहे तसं घर तुम्ही घेऊ शकता. आता खरंच जर तुम्ही असा 8 वर्ष प्लॅनिंग करून स्वतःचं घर कॅशमध्ये घेतलं तर यामुळे तुमचे 3 फायदे होऊ शकतात. पहिला फायदा, तुमच्याकडे अगोदर 8 वर्ष अगोदर पैसे नव्हते म्हणून तुम्ही EMI घेतला असता आणि EMI घेण्यासाठी ज्यादातर लोक फ्लॅट घेतात आणि जर तुम्ही फ्लॅट घेतला असता तर त्याची वर्षानुवर्षे किंमत कमी होत जाते कारण फ्लॅट जुना होतो. पण 8 वर्षानंतर तुमच्याकडे कॅशमध्ये पैसे अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःचा प्लॉट घेऊ शकता, त्याच्यावर स्वतःच्या हाताने बांधकाम करू शकता किंवा तुम्ही रो हाऊससुद्धा घेऊ शकता. कारण जमिनीचे भाव हे नेहमी वाढत जातात पण फ्लॅटचे भाव कमी होत जातात. कारण आपला जिथं फ्लॅट आहे त्याच्या बाजूलाच अजून जागा घेतो बिल्डर आणि नवीन बिल्डिंग बांधतो ज्यामध्ये खूप साऱ्या फॅसिलिटीज असतात नवीन, तर मग लोक नवीन फ्लॅट घेतील ना, तुमचा का घेतील? त्यामुळं फ्लॅटची किंमत वर्षानुवर्षे वाढत नाही. तर हा तुमचा पहिला फायदा होऊ शकतो की तुम्ही स्वतःची जमीन घ्याल आणि त्यावर घर बांधाल. दुसरा फायदा तुमचा हा होईल की जे 25 लाख रुपयाचं तुम्ही लोन घेतलं असतं तर त्या लोनवर तुम्हाला 20 वर्षामध्ये 29 लाख रुपये बँकेला व्याज द्यावं लागलं असतं, तर ते 29 लाख रुपयेसुद्धा तुमचे वाचणार आहेत. तिसरा फायदा, तुम्ही जो EMI बँकेला 23,000 रुपये महिना 20 वर्षे देणार होते, तर ते 20 वर्षे तुम्हाला EMI द्यायची गरज नाही आहे कारण 8च वर्षामध्ये तुमचं घर कॅशमध्ये झालेलं आहे. आता जे बाकी 12 वर्षे उरलेले आहेत तर तुम्ही असं समजा की तुम्ही लोनच काढलं होतं आणि अजून 12 वर्षे मला हप्ते भरायचे. जर तुम्ही एवढे अजून 12 वर्षे 23,000 रुपये महिना SIP करत राहिले पुढच्या 12 वर्षासाठी आणि तुम्हाला 15% रिटर्न भेटले तर तुमचे 92 लाख रुपये बनलेले असेल. आता हे 92 लाख रुपये तुम्ही तुमच्या रिटायरमेंटला वापरू शकता. तर यालाच म्हणतात एक तीर दोन निशाणे. एवढ्याच पैशामध्ये तुमचं घरसुद्धा झालं आणि तुमचा 92 लाख रुपयाचा फंडसुद्धा तयार झाला. जर तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर प्लॅनिंग करायची असेल, गोल बेज इन्व्हेस्टिंग चालू करायची असेल तर तुम्ही मला या नंबरवरती संपर्क करू शकता. मी एक MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. आणि बाकी जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.